नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या गजानन झाडे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यात प्रथम सगळ्या शेतकरी बांधवांना माझा धन्यवाद आहे. कारण की का तर जेवढ्या हजारोच्या संख्येने मला माझे शेतकरी बांधव प्रेम देत आहेत, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा प्रेम देत आहेत व भरभरून असा प्रतिसाद देत आहेत. त्यासाठी मी आपल्या सगळे शेतकरी बांधवांचे आभार मानतो व आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी बांधवांनो, तर मला आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अशा कमेंट आल्या की भाऊ, आमच्या शेतामध्ये टोळकांदा आहे, पण टोळकांद्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशा येत नाहीत किंवा आम्हाला मधमाशा आमच्या टोळकांद्यावरती बसत नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने परागीकरण व्हायला पाहिजे तसं होत नाही. त्यामुळे आम्हाला सांगा की बाबा आमच्या टोळकांद्यावरती कशा पद्धतीने मधमाशा ह्या अट्रॅक्ट होतील व आमच्या टोळकांद्याचं सुद्धा उत्पन्न आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेतकरी बांधवांना आपल्याला हेच सांगणार आहे की आपल्या ज्या टोळकांद्याला कशा पद्धतीने आपल्याला मधुमक्षी किंवा मधू आपल्याला आपल्या टोळकांद्यावरती अट्रॅक्ट करता येईल, त्याविषयी मी आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. शेतकरी बांधवांनो, तर अद्यापर्यंत माझी विनंती आहे की अद्यापर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनी तर सबस्क्राईब करा व जे समोर बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबून द्या शेतकरी बांधवांनो. जेणेकरून काय होईल, आपले जे नवनवीन व्हिडिओ मी आपल्या शेतकरी बांधवांसाठी टाकणार आहे ते आपल्या चॅनलला लवकरात लवकर येतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी बांधवांनो, तर सर्वप्रथम माझं आपल्या शेतकरी बांधवांना असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण टोळकांद्याची लागवड करतो शेतकरी बांधवांनो, तर त्याच वेळेस आपल्या टोळकांद्याला चारी बाजूला जे शेंगडा, कोथिंबीर व त्याच पद्धतीने मोहरी या पिकाचा आपण याचा काय करायला पाहिजे, चारी बाजूला लागवड करायला पाहिजे. व त्याच पद्धतीने जर मध्ये मध्ये जरी आपण त्यामध्ये मोहरीचे काही बिया वगैरे किंवा मोहरी जरी आपण आपल्या तासांमध्ये जरी टाकली किंवा कोथिंबीर असेल हे सुद्धा आपल्या तासामध्ये टाकलं तर हे सुद्धा आपल्यासाठी खूप फायद्याचं होणार आहे. त्याच पद्धतीने शेंगडा असेल, शेंगडासुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे आणि आपल्याला ताजं अन्न म्हणजे ताजं आपल्याला शेतामधून भाजीपालासुद्धा त्यापासून मिळेल. त्यामुळं कोथिंबीर असेल, शेंगडा असेल किंवा मोहरीचं तेलसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोगात पडतं. म्हणजे या तिन्ही वनस्पती जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या चारी बाजूला जर आपण लावल्या तर त्यापासून मधुमक्षिका काय होतील, आपल्या त्या फ्लॉवरच्या पासून आपल्या कांद्यावर टोळकांद्याला सुद्धा अट्रॅक्ट होतील. त्याच पद्धतीने जर त्याचा प्रयोग आपल्या शेतामध्ये आता आपल्याला करणं पॉसिबल नसेल तर आपण कशा पद्धतीने मधुमक्षिकांना आपण अट्रॅक्ट करू शकतो शेतकरी. तर बघा, आपल्याला शुद्ध गाईचं आपल्या गावरान गाईचं आपल्याला 5 लिटर ताक घ्यायचं आहे, 2 किलो गूळ घ्यायचा आहे व त्याच पद्धतीने 50 ग्राम आपल्याला इलायची ही घ्यायची आहे. इलायची चांगल्या पद्धतीने कुटून घ्यायची, गुळाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं बारीक करून घ्यायचं व त्याला समजा आपल्याला उद्या फवारणी करायची आहे तर आजच आपल्याला काय करावं लागेल, आज दिवसा समजा आपल्याला उद्याच्याला फवारणी करायची तर आजच काय करायचं, त्या तिघांचं मिश्रण करायचं. मिश्रण केल्याच्यानंतर ते आपल्याला काय करायचं, वस्त्रगाळकडून आपल्याला घ्यायचं आहे. वस्त्रगाळ केल्याच्यानंतर एका एकराला आपल्याला त्याची फवारणी करायची. आता बघा, टोळकांदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याच्या नंतर आपल्याला टोळकांद्याच्या मधाने आपल्याला जाता येणार नाही, बरोबर आहे शेतामध्ये. तर काय करावं लागेल, जी चारी बाजूला आपल्या ज्या काही टोळकांद्याची तासं असतील त्याला आपल्याला बाहेरल्या बाजूने फवारून घ्यायचं आहे. जे लांबलचक आपला जो फवारा असतो त्याने आपल्याला फवारून घ्यायचं आहे. व दुसरी गोष्ट, आपल्या ज्या शेतामध्ये आपण ज्या ठिकाणी ठिबक लावतो, ज्या ठिकाणी आपलं बेंड असतं त्या ठिकाणी पाणी हे आपल्या शेतामध्ये गळत असतं शेतकरी बांधवांनो, तर त्या ठिकाणी काय करा, जे आपण वस्त्रगाळ केलेलं जे काही उरलेलं आपल्याकडं जो मटेरियल आहे वस्त्रगाळ केलेला तर त्याला चांगल्या पद्धतीने आपलं पोता असेल पोत्याला भिजवा आणि ते पोतं तिथे नेऊन ठेवा. जेणेकरून काय होईल, त्या पद्धतीने सुद्धा आपल्या टोळकांद्यावरती मधुमक्षिका किंवा मधू आपल्या टोळकांद्याचं नियोजन केलं तर त्या पद्धतीने आपल्याला टोळकांद्याचं उत्पन्न सुद्धा होईल. तर मी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या टोळकांद्यामध्ये ग्रोथ झालेली आपल्याला आढळेल शेतकरी बांधवांनो. तर या ठिकाणी मी आपल्या शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी आपला हा व्हिडिओ बघितला त्यासाठी मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचे आभार मानतो. व अजून काही जर तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा शेतकरी बांधवांनो. व या ठिकाणी माझा हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.